एक काम करूया, ह्याला काढूया आणि इथे व्यवस्थित कोड लिहायला घेऊया. चला आता पटपट पटपट आपल्याला कोड लिहायला पाहिजे, कारण आपल्याकडे आता कमी वेळ बाकी आहे. चलो जाऊया. होमच्या आतमध्ये स्कॅफोल्ड. आता प्लीज, स्कॅफोल्डमध्ये सगळ्यात पहिला आपल्याला कोण पाहिजे? ॲप बार. अरे कोण पाहिजे? मग चला लिहूया ॲप बार कोलन ॲप बारच्या आतमध्ये आपल्याला काहीतरी नाव पाहिजे ना, मग आपण डायरेक्ट इथे लिहूया टायटल कोलन, एक टायटलमध्ये टेक्स्ट असतो ना, म्हणून इथे लिहूया कॉन्स्टंट टेक्स्ट. आता इथे तुम्ही सांगाल, एक मिनिट, विराट कोहलीचा आपण ॲप बनवतोय, मग आपण विराट ॲप असं लिहूया इथे. चला लिहा, टायटल आहे विराट ॲप. माय ॲपच्या आतमध्ये विराट कोहली दिसतोय, ठीक आहे, विराट ॲप. एक ते हे घेतले ना इमेज, हां ठीक आहे घेऊया मग. चला आता बघा, हां मला सांगा सगळ्यांनी, ॲप बारला कलर आलेला असेल का? अरे बोला का? आपण इथे बॅकग्राऊंड कलर सेट केला का? मग आता मला सांगा, हा शब्द दिसेल तो लेफ्ट साईडला दिसेल, पण ती व्हाईटच स्क्रीन असेल. मग आपल्याला काय करायला पाहिजे? त्याला कलर देऊया. मग चला इथे ऍड करूया. तुम्ही सांगा मला पॅरामीटर काय आता? बॅकग्राऊंड कलर. बघा बॅकग्राऊंड कलर कोलन कलर्स डॉट ब्ल्यू रेड, काय पण द्या, तुम्हाला जे आवडेल ते द्या, ठीक आहे. नेक्स्ट, आता तो हे आपल्याला सेंटरला पाहिजे. चला लक्ष द्या आता प्लीज. मला सांगा आता आपल्याला हे इमॅजिन होतंय का कसं दिसेल? आता पट्टीला कलर असेल, ॲप बारला ब्ल्यू कलर असेल, पण ॲप बार शब्द जो विराट ॲप आहे ना तो लेफ्ट साईडला असेल. याला सेंटरला आणायचं, तर इथे एक पॅरामीटर आहे सेंटर टायटल. त्याला आपल्याला काय करायचं आहे? ट्रू केला की तो काय करेल? इकडे. आता रन करूया का एवढंच ॲप? खरं सांगायचं आता, ॲप कसं दिसेल? व्हाईट स्क्रीन असेल, पण वरती एक ब्ल्यू पट्टी असेल, ज्या पट्टीला आपण काय बोलतोय? ॲप बार. चला रन करूया विराट ॲप. अरे दिसतंय का? दिसलं विराट ॲप. ही पट्टी ह्याला काय म्हणतो? ॲप बार. आता ह्याची बॉडी बनवूया, बॉडी, ठीक आहे, बॉडी लिहूया. चला येऊया इथे बॉडी कोलन. आता थांबा, मला सांगा आपल्याला काय पाहिजे? विराट कोहली हा शब्द प्रिंट करून पाहिजे. पहिला काय पाहिजे? विराट कोहली. तर मी आहे ना डायरेक्ट लिहितो इथे. चला बॉडीमध्ये लिहिले, कॉन्स्टंट टेक्स्ट डायरेक्ट लिहिली. नोटीस करा बघा माझं चुका कशा होत जातील इथनं, प्लीज लक्ष द्या. फक्त एरर नाही येणार, पण आपला आउटपुट छान नाही येणार. आता बघा विराट लिहि बरं, विराट कोहली. मला सांगा आता सगळ्यांनी, हा विराट कोहली जो आहे तो सेंटरला आला पाहिजे, पण मी इथं सेंटर लिहिलंय का? म्हणजे हा कोपऱ्याला दाखवणार. ॲप बारच्या खालीच लगेच कोपऱ्याला काय दिसेल आपल्याला? विराट दिसेल. चला रन करूया का? बघा विराट कोहली कुठे दिसते? अरे दिसतोय ना, इथे लिहून आले विराट कोहली. याला जरा मोठा करूया का? थोडा मोठा कर रे. स्टाईल देता येतं, स्टायलिंग माहिती आहे ना, थोडं स्टायलिंग देऊया. इथे दे कॉमा, दाखवतो याच्यात कसं स्टायलिंग देतात बघा. कॉमा कर इथे आतमध्ये, कॉमा स्टाईल कोलन टेक्स्ट स्टाईल, टेक्स्टची स्टाईल, ठीक आहे. त्याची फॉन्ट साईज थोडीशी वाढवूया का? मग इथे लिहायचा पॅरामीटर फॉन्ट साईज कोलन 30. फॉन्टची साईज 30. अरे कसलं सोपं आहे, कळते का? समजलं? आता बघा ह्याला रन करूया. आता तो विराट छोटा सचिन टुकला दिसत होता, आता मोठा दिसायला लागला. अरे कळते का? आता मला ह्याला सेंटरला पाहिजे, मग मी इथं काय करतो बघा, हा टेक्स्टला बोलतो की तू सेंटरला जा, म्हणून मी ह्याच्या अराउंड आहे ना एक विडजेट आणतो. ह्याच्या अराउंड म्हणजे ह्याच्या शेजारी. बघा बरं कसा आणायचा. इथे राईट क्लिक करा, रिफॅक्टर. नोटीस करा आपण लिहू शकतो, पण बाय डिफॉल्ट कोड लिहून येतो ना. बघा रॅप विथ विडजेट, म्हणजे ह्याला रॅप कर एका विडजेटने. विडजेटचं नाव काय द्यायचंय? सेंटर. चला देऊया सेंटर. दिसला? अरे कळते का? आता येऊया ॲपमध्ये. इथं आला. आधी कुठं होता? कोपऱ्यात. आता मी तुम्हाला प्रश्न विचारू का? ऐका. टेक्स्टने मला हा टेक्स्ट दिला. ह्या टेक्स्ट स्टाईल नावाचा पण एक विडजेट आहे, तो काय करतो? माझ्या टेक्स्टला स्टायलिंग करून देतो. मला टेक्स्टचा कलर पण चेंज करता येतो. मला ह्याला बोल्ड करायचा आहे, तर मी ह्याला बोल्ड पण करू शकतो. काय हेच तर आपण ॲपमध्ये बघतो ना मित्रांनो. मग तुम्ही मला सांगा ह्याच्यामध्ये आपण किती कोड लिहितो आणि ते किती देतात? तुमच्या लक्षात आलं का? 90% कोड तेच देतात. आपण फक्त काही शब्द द्यायचे हे द्यायचंय. एवढं फ्लटर सोपं आहे, कळलं? मग आता मला सांगाल, एक मिनिट, टेक्स्ट पण विडजेट आहे, टेक्स्टाईल पण विडजेट आहे, सेंटर पण काय आहे? विडजेट आहे. आता मला सांगा, या विराट कोहलीच्या खाली मला त्याचा फोटो पाहिजे, पाहिजे की नाही? मग इंटरनेटवर फोटो आणूया. इंटरनेटवर म्हणजे गुगलवरनं आणूया का? मग इमेज डॉट नेटवर्क नावाचा एक विडजेट आहे. काय? इमेज नावाचा एक विडजेट आहे. त्याला नेटवर्क नावाचं एक मेथड आहे, फंक्शन आपण म्हणूया. ते काय म्हणतं, ती जी इंटरनेटवर गुगलवरती विराट कोहलीचा फोटो आहे ना, त्याची मला लिंक दे. ती इथं टाकली की विराट कोहली इथे दिसायला लागेल. बघायचंय? बघा कोडमध्ये लिहूया. जा रे,
पण आता ऐका, थांबा, हळू जाऊया, एक मिनिट. आता हा सेंटरला आलाय ना, जा त्या ह्याच्यामध्ये चित्रामध्ये. मला ह्याच्या खाली फोटो पाहिजे किंवा ह्याच्या वर फोटो पाहिजे. तुम्ही काय म्हणता, ह्याच्या वरती देऊया ना फोटो आणि खाली नाव देऊया. मला सांगा, एक गोष्ट वर आहे आणि एक गोष्ट या साईडला खाली आहे, तर हे कॉलम मध्ये पाहिजे. मग मला ह्या दोघांना आधी कॉलम मध्ये बसवायला लागेल. पण नाही बसवलं तर काय होणार ते आधी बघून घेऊया. कळतंय? चला मग एक काम करूया, इथे जा सेंटरच्या बाहेर पलीकडे बॉडी इथे देऊया का, कॉलम आधी ऍड करूया. किंवा कॉलम नाही दिला तर काय होईल ते तुमच्या लक्षात येऊ शकतं, पण आपण आधी कॉलमनेच जाऊया आधी. मग तिथे डायरेक्ट कॉलमला रो करूया आणि काढून पण टाकूया. आधी नॉर्मल फ्लो घेऊया. घे रे कॉलम. कॉलम म्हणजे ना, कॉलम म्हणजे याच्यामध्ये मल्टिपल विडजेट्स असतील, मल्टिपल. आणि मल्टिपल जेव्हा असतं तेव्हा चाइल्ड नसतो, चिल्ड्रन असतील. म्हणून बघा ना, जेव्हा मी सेंटर वापरला ना तेव्हा इथे चाइल्ड होता, कारण तो एकाला सेंटरला आणू शकतो. पण कॉलम काय म्हणतो, कॉलम मध्ये मल्टिपल विडजेट असू शकतात, म्हणून ह्याचा पॅरामीटर ना चिल्ड्रन आहे. बघा मग इथे घेऊया पॅरामीटर, बघा इथे देऊया चिल्ड्रन. हा आता याच्या आतमध्ये हे कॉलमचा कार्ड खाली लिहितो. नोटीस करा, फक्त तुम्हाला स्ट्रक्चर कळलं पाहिजे की कसं आपण लिहितोय कोड, तेवढं कळलं पाहिजे, मग तुम्हाला बाकी गोष्टी पटपट करते. असेच आपण 4-5 कोड करणार आहोत, छोटे छोटेच कोड आहेत. मग ते झाले की आपण क्विज ॲपला उडी मारूया. चला लक्ष द्या. आता मला सांगा, आता ना ॲप बार दिसतोय, कॉलम दिसतोय. कॉलम हा दिसणारा विडजेट नाहीये. दिसणारा म्हणजे डायरेक्ट दिसणार का डोळ्याने, हा कॉलम आहे नाही. पण आता मग मी काय करतो, ह्या कोडला रन करतो. तुम्ही नोटीस करा, ॲप बार दिसेल, कॉलमच्या आत अजून काही लिहिलं का मी, नाही. मग आता बघा बरं कोडमध्ये, इकडे जाऊ, डायग्राम, ॲप दिसतंय, इथे कॉलम आहे पण तो दिसतोय का, कारण कॉलम विडजेट न दिसणारा विडजेट आहे. त्याच्या आत काहीतरी विडजेट ठेवले तर ती दिसतील की नाही. मग येऊया इथे पहिल्यांदा एक माणूस ऍड करूया. चला फोटो ऍड करूया आधी. चला फोटो ऍड कर, इमेज डॉट नेटवर्क. बघा आता नेटवर्कला इथं सोर्स मागतोय, तो म्हणतोय मला लिंक दे, म्हणजे URL असते ना ती दे. मग आपण एक काम करूया, इंटरनेटला जाऊया, तिथनं विराट कोहलीच्या फोटोचे ना कॉपी लिंक असते, उचलून इथे पेस्ट करूया. एवढं सोपं आहे बरं का. आता तुम्ही हे दाखवून प्लेअरचे ॲप पण बनवू शकता, मल्टिपल प्लेअर दाखवू शकता ना तुम्ही. ड्रीम इलेव्हन काय वापरते, हेच वापरते. ड्रीम इलेव्हन मध्ये टीम दिसते माहिती आहे, इमेजेस दिसतात, सेम गोष्टी. मग तुम्हाला कळतील ह्या गोष्टी अशा केल्या. बघा राईट क्लिक करूया, इथे दिसतंय कॉपी इमेज ॲड्रेस, कॉपी केला. आता कॉपी केल्यानंतर मला लिंक भेटेल ना, URL, ठीक आहे, इमेज ॲड्रेस. जा तिकडे कोडमध्ये आलो, या सोर्सच्या जागी ती लिंक कॉपी करूया. कॉपी केली. मला सांगा ही लिंक मी आणली कुठनं, नेटवरनं. नेट म्हणजे नेटवर्क. इमेज दाखव कुठनं, नेटवर्कवरून. कसलं आता ह्याच्यात खरं खरं सांगा, ह्याच्यात लॉजिक तरी आहे का काही. तो बोलतो काय पाहिजे, इमेज. तो विचारतो कुठून, नेटवरून, नेटवर्क. जर तुम्ही म्हटलं सर मला माझ्या फोल्डरमध्ये डाउनलोड करायचं, तर ॲसेट असतं, मग इमेज डॉट ॲसेट. कळलं का. तुम्ही ऑलरेडी डाउनलोड करून पण ठेवू शकता ना, पण आपण नेटमधनं वापरूया. चला याला रन करूया. एक काम कर, हा सेंटर दिसतोय का, हा कोड आधीचा आहे. मग आधी इमेज दिसेल आणि इमेजच्या खाली काय दिसेल, विराट कोहलीचं नाव दिसेल. चला बघूया, विराट. अरे एका खाली एक आहे, म्हणजे हे कॉलमच्या आत आहे. मग आता तुम्हाला असं होईल की ह्याला सर थोडं छोटं करा, मग ह्याला हाईट विड्थ देता येते. मग हाईट विड्थ दे रे जरा इमेजला. इमेज नेटवर्कच्या आतमध्ये देऊया, इथे हाईट देऊया. हाईट छोटं करूया ना, ती खूपच मोठी असं नाही वाटत का, अख्खा ॲपभर विराट कोहली पसरलाय. त्याला थोडा छोटा करू, ठीक आहे. मग बघा इथं 200 म्हणजे एका बॉक्समध्ये येईल तो. बघा आता नोटीस करा, 200. आता तुम्ही म्हणाल सर ते वरती गेले, ह्याला जरा सेंटरला घ्या. तर आहे ना, कॉलममध्ये कॉलम जो असतो ना त्याला अलाइनमेंट असते, म्हणजे मेन ॲक्सिस अलाइनमेंट जर ह्याची सेंटर केली तर तो मध्ये येणार. क्रॉस ॲक्सिस अलाइनमेंट एक असते, ठीक आहे, ते सांगतो. चला कर रे त्याला. दिसलं का, इथं काय लिहिलंय बघा, मेन ॲक्सिस. चित्रांमध्ये चेंज होतोय का, काही दिसतोय का बघा, क्रॉस ॲक्सिस अलाइनमेंट डॉट सेंटर. हां आता जा बरं कोडमध्ये, तिकडे रन नको करू, रन करून आधीच आला तो हॉट रिलोड करतं ना, कोड लिहिला, लोड झाला. हे दिसलं का तुम्हाला, इथं होतं, त्याला मी सेंटरला आणलंय. तुम्हाला एक कळतंय का, आता थांबा एक मिनिट, हे पण एक ॲपच आहे. अरे हे ॲप आहे, तुम्हाला नाही वाटत आहे, काय ॲप आहे सांगतो. हे बनवताना मी फ्लटर फ्रेमवर्कचा वापर केला. फ्लटरने रन ॲप नावाच्या फंक्शनला मी कॉल केला,
फ्लटरचं रन ॲप माझ्या ॲपचं नाव घेऊन गेला आणि तो म्हटला काय माहितीये का, नीट ऐका, आता मी फ्लो सांगतोय, हॅलो ताई लक्ष द्या. तो काय म्हणला, रन ॲप नंतर तो बोलतो तू ज्या क्लासचं नाव देशील ना त्याच्या आतमध्ये बिल्ड लिही. त्याच्या आतमध्ये काय लिही. मग आता बिल्डमध्ये जाऊया का, जा रे इथे जरा नोटीस करा प्लीज, बारकाईने जा स्क्रोल कर, बघा बिल्डच्या आतमधला जेवढा कोड आहे ना तेच आपलं चित्र आहे. आता लक्षात आलं का, रन ॲप काय बोलत होता, तू ज्या ॲपचं नाव देशील ना मला त्याच्या आतमध्ये काय पाहिजे, बिल्ड पाहिजे. मग फ्रेमवर्क काय करतो माहितीये का, आपल्या बिल्डला कॉल करतो. मग मी तुम्हाला ना ह्याची डायग्राम लिहून म्हणजे डायग्राम काढून दाखवतो कशी दिसते बघा. कळलं का रे ॲप कसं चालतंय हे? हां बघा इथे बघा फ्रेमवर्क. पहिला पटपट बोला माझ्यासोबत. मेन कशासाठी पाहिजे, एंट्री पॉईंट. पण नुसतं एंट्री पॉईंट असून चालेल का, आपल्याला ॲप कशाचं बनवायचं आहे, फ्लटरचं. मग फ्लटरचं फ्रेमवर्क काय बोलतो, तू माझ्या रन ॲप नावाच्या मेथडला कॉल कर. मग कॉल केला तर तो बोलतो कॉल करताना तुझ्या ॲपचं नाव दे. मग त्या ॲपचं नाव दिलं, तो इथं गेला माय ॲप नावाचं, इकडे गेला की नाही फ्रेमवर्कमध्ये. फ्रेमवर्क काय बोलतो, थँक्यू माय ॲपचं नाव मला भेटलंय. आता एक काम कर, माय ॲपमध्ये बिल्ड लिही, बिल्ड नावाची मेथड लिही आणि तुला जी चित्र दाखवायचे ते विडजेट फक्त तू एका खाली एक लिहत जा. मी इथून बिल्डला कॉल करेन. म्हणजे कोण कॉल करते रे बिल्डला, फ्रेमवर्क. मला सांगा, आपण काहीच करत नाही, आपण फक्त आपल्याला काय पाहिजे ते लिहितोय. आणि मग कसं होतंय, प्लीज ऐकताय ना, भारी गोष्ट सांगतो काय होतं आता, प्लीज एकदा ऐका, इंटरनल सांगून टाकतो. तुम्हाला दिसलं आपल्या चित्रामध्ये ना ट्री बनत जाते, ट्री. कसं बघा, सगळ्यात पहिला मटेरियल ॲप होता की नाही, सगळ्यांनी बोला, मटेरियल ॲप म्हणजे काळी स्क्रीन. त्याला चिकटून आपण एक स्कॅफोल्ड बनवला. स्कॅफोल्ड म्हणजे कुठली स्क्रीन, व्हाईट स्क्रीन. हे कळतंय ना. स्कॅफोल्ड मध्ये आपण दोनच माणसं लिहिली. पहिला कोण होता, ॲप बार. पहिला कोण होता, ॲप बार. दुसरा कोण आहे, पण आता बघा थांबा, ॲप बारच्या आतमध्ये पण आपण काय काय गोष्टी वापरल्या. टेक्स्ट वापरला, टेक्स्टाईल वापरलंय किंवा टेक्स्ट वापरलाय असं बोलूया. बॉडीमध्ये आठवा बरं आपण काय काय वापरलं, कॉलम वापरला, इमेज वापरली. इमेज वापरलं की नाही, अरे इमेज डॉट नेटवर्क. सगळं काय आहे, विडजेट आहेत. नंतर अजून काय वापरलं आपण, विराट कोहली हे नाव वापरायला टेक्स्ट. एक वाक्य सांगतोय, प्लीज लक्ष द्या, मागे लक्ष द्या. हे तुम्हाला असं नाही वाटत का, हे ट्री आहे, ह्याला ट्री म्हणतो की नाही आपण. आणि इंटरनली फ्लटर ह्याच ट्रीचा वापर करतं गोष्टी रेंडर करायला. आता थोडक्यात आहे ना, फ्लटरला ते आउटपुट तुम्हाला स्क्रीनवर असं दिसलं होतं, आठवा. पहिला इथे काय लिहून आलेलं, विराट ॲप. काय होतं, विराट ॲपच आहे ना नाव, विराट ॲप. हां सांगा, इथे काय दिसलं, इमेज. आणि इथे काय लिहून आलं, विराट कोहली. मग एक वाक्य बोलतो ऐका, याला म्हणतात ॲप बार. हे काय आहे, बॉडी. बॉडीमध्ये हा काय आहे, कॉलम. काय आहे, कॉलम. कॉलमच्या आतमध्ये हे काय आहे, इमेज. विडजेट आहेत की नाही सगळे. आणि विडजेटच्या खाली हा काय, टेक्स्ट नावाचा विडजेट. मग प्लीज लक्ष द्या, कळायलाच पाहिजे आता सगळ्यांना. मला सांगा, हे चित्र असंच दाखव, हे त्याला कसं कळलं माहिती आहे का, सांगतो. जेव्हा हा इथनं बिल्डला कॉल दिला, बिल्डमध्ये आपण कोड लिहिला होता, त्या कोडवर ना तो एक आहे ना ह्याची ट्री बनवतो. कशाखाली काय आहे, मटेरियल ॲपच्या खाली स्कॅफोल्ड आहे, स्कॅफोल्डच्या खाली ॲप बार बॉडी आहे, म्हणजे एक ट्री बनवली. ऐकताय का, यालाच विडजेट ट्री असं म्हणतात. याला काय म्हणतात. आता प्लीज लक्ष द्या, सगळ्यांनी लक्ष द्या, प्लीज लक्ष द्या. आता मी 3 डायग्राम दाखवतोय तुम्हाला. बघा इथे पहिला कोण आहे, विडजेट ट्री. सांगा आता विडजेट ट्री कशी दिसत होती, पटपट बोला सगळ्यांनी. मटेरियल ॲप. मटेरियल ॲपच्या खाली काय होता, अरे बोला, स्कॅफोल्ड. मटेरियल ॲप म्हणजे कसली स्क्रीन होती, ब्लॅक स्क्रीन. इथनंच सुरुवात व्हायला पाहिजे, कारण अँड्रॉइडचं डिझाईन कुठलं आहे, मटेरियल डिझाईन. आयओएसचं कपर्टिनो. मग मला सांगा, मी आयओएसचं ॲप बनवत असताना मला फक्त मटेरियल डिझाईनला कपर्टिनोमध्ये कन्वर्ट करावं लागेल, बाकी सेमच आयओएस ॲप आहे. समजलं. त्याच्यामध्ये पण स्कॅफोल्ड वगैरे गोष्टी. चला असो. आता इथे बघा, इथे आलो. सांगा इथे काय आहे, ॲप बार. ॲप बारच्या आतमध्ये टेक्स्ट होता की नाही, आपण लिहिलं ना ॲप बारवरती विराट ॲप. आता सांगा इथे होता बॉडी. बॉडी हा विडजेट नाही आहे ऍक्च्युली, बॉडी हा पॅरामीटर आहे. कारण विडजेट बघितलं का, कॅपिटल लेटर आहेत. पण आपण असं घेऊया, बॉडी स्मॉल आहे पण ह्याच्या खाली तर विडजेट आहेत की नाही. पहिला कोण होता, कॉलम. कॉलमच्या आता इथे लिहितो, असं लिहितो, थांबा एक मिनिट. बॉडीमध्ये सगळ्यात पहिला होता कॉलम. बोला पटपट, कॉलम. कॉलमच्या आतमध्ये इमेज डॉट नेटवर्क. अजून एक कॉलम मध्येच कोण होता, सेंटर किंवा टेक्स्ट. आठवते का. ही बनली आपली, हिला म्हणतात विडजेट ट्री. हिला काय म्हणतात.
प्लीज ऐका बरं का. आता मी तुम्हाला इंटरनल सांगतोय थोडंसं, पण कळून जाईल, काय अवघड नाही. आता बघा, हे बघा, रन ॲपला कॉल केला तेव्हा माय ॲप दिला होता. माय ॲप कडनं त्याला कळतं की बिल्डमध्ये विडजेट ट्री बनणार, म्हणजे आपलं फ्लटरचं फ्रेमवर्क आलं, त्याने आपल्या बिल्डला स्कॅन केला आणि तो बोलला वाव, याची मला विडजेट ट्री बनली. आता ऐका काय होतं, नीट ऐका, खरं खरं सांगायचं, तुम्हाला कळत असेल गोष्टी तर मला सांगा. सुरुवातीलाच आपल्याला ॲप डायरेक्ट दिसणार का तिकडे कोड लिहिल्यावर? नाही, रन होणार ना कोड. मग आता तुम्हाला सांगतो, कोड रन होताना सगळ्यात आधी विडजेट ट्री बनते आणि विडजेट ट्रीवरनं अजून एक ट्री बनवली जाते, तिचं नाव काय असतं? एलिमेंट ट्री. काय म्हणतात तिला? सगळे पिक्चरमध्ये राहा. पहिल्या सिनारिओमध्ये पहिल्या वेळेस सुरुवातीला एलिमेंट ट्री एक्झॅक्टली सेम असेल. बघा बरं, पहिला सिनारिओ म्हणजे काय ते सगळं सांगतो. आता सांगा बरं, इथे तेच दिसेल की नाही? स्कॅफोल्ड. सांगा पुढे काय असेल? ॲप बार. ॲप बारच्या खाली काय लिहिलंय? टेक्स्ट. इथे काय आहे? बॉडी. बॉडीच्या खाली काय आहे? कॉलम. कॉलम मध्ये इथे काय आहे? इमेज. इमेज डॉट नेटवर्क. शेजारी काय आहे? टेक्स्ट किंवा सेंटर आणि सेंटरच्या खाली टेक्स्ट. लक्ष आहे? मागे लक्ष द्या ताई, लक्ष द्या. आता काय होतं माहिती आहे का? नीट लक्ष द्या. ऍक्च्युली जे रेंडरिंग आपल्याला त्या इम्युलेटरवर जे चित्र दिसतंय ना, ते ह्याच्यामुळे दिसतंय ना ते ह्याच्यामुळे दिसतंय. ह्यांच्यापासनं अजून एक ट्री बनवली जाते आणि त्याच ट्रीचं नाव असतं रेंडर ट्री. काय नाव असतं? मग आता काही लोकांना एक लक्षात येऊ शकतं, सर फ्लटर बिना कामाच्या एवढ्या ट्री का बनवतोय? तर एवढं तर लक्षात ठेवा, आपल्यासारख्या लोकांनी फ्लटर बनवलेलं नाहीये, बरोबर? ज्यांचा स्ट्रगलच हॅलो वर्ल्ड मध्ये. हॅलो वर्ल्ड पण सोडा, इन्स्टॉलेशन मध्ये. हॅलो वर्ल्ड तर लांब राहिला, इन्स्टॉलेशन पासून स्ट्रगल असतो लोकांचा. जावा इन्स्टॉल करा, इथनं स्ट्रगल. त्यांना ते पण कळत नाही कसं इन्स्टॉल करायचं, पाथ कसा सेट करायचा. पण काय हरकत नाही, सगळे नवीन असतात, कधी ना कधी प्रॉब्लेम येतात, शिकणार. पण आता मी तुम्हाला सांगतो नीट ऐका, यांनी ह्या ट्री बनवल्यात याचा अर्थ काहीतरी डोकं लावलं असेल. आता पहिल्या सिनारिओ मध्ये सेम जे इथं दिसतंय ना ट्री, पहिल्या सिनारिओ मध्ये सेमच दिसेल. नीट ऐका, म्हणजे ज्या डायग्राम तिन्हीकडे पण काय दिसल्या? सेमच. तुमच्या लक्षात येत असेल, चायला हा फ्रेमवर्क, त्या तिन्ही ट्री कोण बनवतो माहितीये का? हा फ्रेमवर्क बनवतोय. कुठला? फ्लटरचा फ्रेमवर्क. सांगा बरं कुठल्या कुठल्या ट्री आहेत? विडजेट ट्री, एलिमेंट ट्री, रेंडर ट्री. ऍक्च्युली आहे ना, खरं सांगतोय, जे रेंडर ट्री आहे ना त्याच्यावरनं आपल्याला हा UI दिसतो. पण आता नीट ऐका, मी एक काहीतरी जबरी सांगणार आहे. एवढं सांगून तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये बोलू शकता की मला फ्लटरचं एक ॲप बनवता येतं, मला फ्लटरचं इंटरनल पण माहिती आहे. मी शपथ सांगतोय, समोरचा माणूस हँग असेल, कारण की ना फ्लटर 2017 साली आलंय. कोणीच लोक एवढ्या लो लेवलपर्यंत अजून जात नाही. त्यांना कसं वाटतंय, UI बनवा, एवढं जरी माहिती असेल तरी इनफ आहे. पण तुम्ही जर हे सांगितलं ना त्याला इंटरव्ह्यू मध्ये, तर त्याला कळेल की तुम्हाला इंटरनल पण गोष्टी कळत आहेत. काय सांगतोय आता फक्त लक्ष द्या. ॲपमध्ये जातो आणि तिकडे तुम्हाला दाखवतो गोष्टी. प्लीज लक्ष द्या, माझ्यासोबत राहा. ही डायग्राम मी तुम्हाला दाखवतो, त्या तीन ट्रीचा यूज काय. चला एक काम कर रे अक्षय, इथे जा, स्क्रोल करा. मला सांगा, इमेज डॉट नेटवर्कच्या वरती मला इंडिया हे नाव लिहायचंय. विराट कोहलीचा फोटो आहे, त्याच्या डोक्यावरती मला काय लिहायचंय? इंडिया. इंडियासाठी खेळतोय ना, बरोबर की नाही? मग इंडिया लिहायचंय. आता तुम्ही मला सांगाल, इंडिया लिहायला मला टेक्स्टची गरज आहे. मग मी इथे आणलं कॉन्स्टंट टेक्स्ट. कॉन्स्टंट टेक्स्ट किंवा नॉर्मल टेक्स्ट लिहा, डबल कोट. हां, इंडिया. थांबा, रन करू नका, सगळ्यांनी एक साथ बोलूया आपण सगळ्यांनी. हा कोड ऑलरेडी मी आता लिहून तुम्हाला दाखवला होता. याची डायग्राम तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. एकदा डायग्राम दाखव रे इकडे. एक्झिक्यूट नको करू. हां, दिसतंय? माझं डोकं काय माहिती आहे का? माझ्या डोक्यात काय, इथे इंडिया आलं पाहिजे. इथं काय आलं पाहिजे? सगळ्यांनी बोला, काय आलं पाहिजे? इंडिया. हा शब्द विराट कोहलीच्या डोक्यावर आला पाहिजे, मग त्याची इमेज आणि मग त्याचं नाव. सगळे पिक्चरमध्ये आहात ना? आता ऐका, फ्लटर इथे स्मार्ट काम कसं करतं. हे ऑलरेडी चित्र दिसतंय ना, मग फक्त एवढीच जागा रेंडर झाली पाहिजे की सगळं चित्र नव्याने रेंडर झालं पाहिजे? तेवढीच जागा. कारण सगळं जर पहिल्यापासून आलं तर परफॉर्मन्स गेला ना टिंब मध्ये. पहिल्यापासून जर हे चित्र आणायला लागला तर त्याला वेळ लागणार की नाही? रेंडरिंग कळतं ना, रेंडरिंगचा अर्थ कळतो ना, जे काही आपलं कोड असतो त्याला चित्रामध्ये कन्वर्ट करणे, याला रेंडरिंग म्हणतात. थांबा एक मिनिट. जो व्हिडिओ बघता, काही पण असो व्हिडिओ, ते म्हणजे मल्टिपल इमेज फास्ट येतात म्हणून व्हिडिओ दिसतो. खरं खरं सांगा, हे किती लोकांना माहिती आहे? FPS
FPS फ्रेम पर सेकंड. म्हणजे तुम्ही म्हणताय ना, आपण बोलतो ना मी एक व्हिडिओ बघतोय, तर तो व्हिडिओ नसतो, तर मल्टिपल इमेजेस असतात, पण त्या फास्ट जातात म्हणून आपल्याला तो व्हिडिओ वाटतो. ऍक्च्युअली ती काय आहे? इमेज आहे. आणि इमेज चित्र दिसण्यासाठी ते चित्र रेंडर व्हावं लागतं. पिक्सेल्स एक्स आणि वाय. जर 3D इमेज असेल तर झेड पण असतो. हे कळतंय ना रे? मग हे पिक्सेल आपल्या स्क्रीनवर दिसणे याला रेंडरिंग असं म्हणतात. काय म्हणतात? रेंडरिंग. लक्षात ठेवा शब्द. गेम वगैरे रेंडर होतात मित्रांनो. गेमच्या इमेजेस आपण बोलतो ना, गेम रेंडरिंग असं ना सगळं. मग याचाच अर्थ काय? हे चित्र इथं, हे सगळं, हे पण चित्रच येणार आहे स्क्रीनवर. मग हे सगळं रेंडर व्हायला काहीतरी वेळ लागत असेल. आता ऐका मी काय सांगतोय, खरं खरं बोलायचं सगळ्यांनी. इथं तुम्हाला पण ऑप्टिमायझेशन कळतं. जर मला इथे इंडिया लिहिण्यासाठी सगळं जर पहिल्यापासून रेंडर होत असेल तर माझा कोड भंगार आहे, माझा ऍप भंगार आहे, माझं फ्रेमवर्कच भंगार आहे. मग फ्लटर इथं काय डोकं लावतं माहिती का? फ्लटर बोलतो जेवढा पार्ट तू चेंज केलाय ना तेवढाच मी रेंडर करेन. पण फ्लटरला हे लक्षात कसं येणार की एवढाच पार्ट नवीन आहे, याच्यासाठी त्या 3 ट्री असतात. एक मिनिट, पहिलाच अटेम्प्ट होता, किती लोकांना कळलंय? हा, म्हणजे ऍटलीस्ट त्या 3 ट्री कशासाठी आहेत सांगा? परफॉर्मन्स फास्ट होण्यासाठी. कळतंय का? म्हणजे ऑप्टिमायझेशन. हा, मग आता तुम्हाला ऑप्टिमायझेशन कसं होतं हे पण दाखवतो. चला, सगळे आहात ना? आता मला सांगा, मी हॉट रिलोडवर क्लिक केला समजा, थांबा करू नका. हॉट रिलोडवर क्लिक केला तर तो काय करतो माहिती आहे का? आपल्या कोडची विडजेट ट्री त्याला दिसणार, विडजेट ट्री बनणार ना. मग तो काय करतो माहिती आहे का? एलिमेंट्रीकडे जातो आणि तो विडजेट ट्री मधनं तेवढ्याच गोष्टी एलिमेंट्रीला देतो जेवढ्या नवीन आहेत. आता मला सांगा, माझ्या कोडमध्ये नवीन फक्त आहे ना हा टेक्स्ट इंडिया होता, नवीन एवढंच होतं ना, हे बाकीचं होतं का? म्हणजे याचा अर्थ एलिमेंट्री मध्ये फक्त एकच विडजेट दिसेल की नाही, की सगळीच्या सगळी ट्री नवीन बनेल? नाही. मग तेवढंच दिसलेला विडजेट रेंडरिंगला एकच माणूस पाठवला जातो. म्हणजे याचा अर्थ रेंडर ट्रीकडे अख्खी ट्री असेल का आता फक्त एक विडजेट असेल? एक विडजेट. आता बघा रे, हॉट रिलोड करा, मी तुम्हाला डायग्रामॅटिकली एक्सप्लेन करतो. पण काही लोकांना शपथ सांगतो, ज्यांना पहिल्या अटेम्प्ट मध्ये कळलं ना, हॅट्स ऑफ आहे भाई तुम्हाला. तुम्हाला कुठलंही फ्रेमवर्क आहे ना आरामात कळू शकतं. सगळे फ्रेमवर्क इंटरनली असेच चालतात, कुठलंही काही शिका. ठीक आहे. रन इंडिया. दिसताना आपल्याला असं दिसलं की सगळ्या चित्रामध्ये इंडिया आलंय, बरोबर की नाही? म्हणजे पूर्ण असं. पण इंडिया फक्त शब्द एवढीच जागा त्याने रेंडर केली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, एवढीच जागा रेंडर केले. आणि हे करण्यासाठी त्याने कोणाचा वापर केला माहिती आहे का? त्या 3 ट्रीचा. मग मी आता तुम्हाला इंडिया लिहिलेलं एक्सप्लेन करू का कसं झालंय ट्री मध्ये? चला, किती लोकांना कळलंय तरी हे पहिल्याच अटेम्प्ट मध्ये? आता ऑलमोस्ट जास्त लोक असायला पाहिजेत. कळतंय ना? मग चला एक काम करूया. बघा प्लीज लक्ष द्या. मला सांगा, या डायग्राम नुसार इथे आपण या ट्री खोडून टाकूया. चला बोला सगळ्यांनी, पहिल्यापासून येऊया. बोला, मेन कशासाठी आहे? एंट्री. पण एंट्री मारणे फक्त गरजेचे आहे का? फ्लटरचा ऍप रन व्हायला पाहिजे, म्हणून कोणाला कॉल जाणार? रन ऍप आपल्या कोडचा माणूस आहे का? कोणाचा माणूस आहे? फ्रेमवर्कचा. मग त्याला इम्पोर्ट करावं लागेल, म्हणून आपल्या डोक्यावरती इम्पोर्टची लाईन असेल. हे कळतंय ना? मग हा रन ऍप काय म्हणतो? येताना म्हणजे कॉल करशील तेव्हा इकडे येशील ना, तेव्हा येताना तुझ्या ऍपचं नाव घेऊन ये, ज्या ऍपला तुला इथे दाखवायचंय, म्हणजे जे रेंडर करायचंय. मग आपण त्याला बोललो माय ऍप घेऊन जा. मग तेव्हा हा फ्रेमवर्क काय बोलतो? नीट ऐक मित्रा, माय ऍप तुझ्या आतमध्ये बिल्ड नावाची मेथड लिही, जेणेकरून मी इथनं तुझ्या बिल्डला कॉल करेन. मग आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, बिल्डला कॉल ऑटोमॅटिकली होत नाहीये, कोण करतंय? फ्रेमवर्क. माय ऍप नाही करते. कुठनं कॉल आहे? फ्रेमवर्क. पण हा माय ऍपच्याच बिल्डला कॉल कर, हे कसं कळलं माहितीये का? रन ऍप बरोबर आपण काय घेऊन गेलो होतो? माय ऍप. मग माय ऍप गेला इथे. मग माय ऍप गेल्यानंतर हा फ्रेमवर्क काय म्हणतो? एक काम कर, माय ऍप कडे बिल्ड नावाची मेथड असेल तिला कॉल कर. आता ऐका काय होतं पुढे. बिल्डला कॉल गेला, मेथडला. बिल्डला जसा कॉल गेला ना, तसा माय ऍप म्हणजे आपलं फ्रेमवर्क आहे ना, ते काय करतं? ते बोलतं या बिल्डच्या आतमध्ये जी ट्री बनते ना, एकदा ट्री बनव. मग बघा बरं, पहिली ट्री बनवली की नाही? अरे दिसते का? हे मी इंडिया लिहायच्या आधीचं सांगतोय. आत्ता पण काय लिहायच्या आधीचं? इंडिया लिहायच्या आधीचं सांगतोय. मग बघा बरं, इथे कॉलम आहे, इथे इमेज आहे की नाही, आणि इमेजच्या शेजारी सेंटर किंवा टेक्स्ट असेल. इंडिया असतं तर इथे टेक्स्ट अजून एक वाढेल की नाही? अजून वाढला का? नाही. पहिल्यांदा ही ट्री बनवली, पहिल्यांदाच ऍप्लिकेशन बनवतोय. सो सगळ्या ऍप्लिकेशनची एलिमेंट ट्री बनली. रेंडर ट्री पण सगळ्या ऍप्लिकेशनची बनली. स्कॅफोल्ड,
हे ॲप बार, बॉडी जशीच्या तशी पहिल्या वेळेस. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतोय, ह्याला बघून रेंडर केलं जातं, म्हणजे ह्याला बघून आपल्या इम्युलेटरवर जे चित्र दिसते ना, ॲप दिसते ना, ते ह्याला बघून दाखवलं जातं. पण आता तुम्ही म्हणाल पण सर ऑप्टिमायझेशन नाही दिसत आहे. नेक्स्ट अटेम्प्टला ऑप्टिमायझेशन दिसेल. बघा, आपण आपल्या कोडमध्ये गेलो, चेंज केला, कोडमध्ये चेंज काय केला, इथे अजून एक आहे ना कॉलममध्येच इथे एक टेक्स्ट वाढवला. टेक्स्ट विजेटमध्ये काय लिहिलं आपण, इंडिया. कळतंय का? आणि जेव्हा तुम्ही हॉट रिलोड करता ना, आता काय होतं सगळ्यांनी ऐका, प्रत्येकाला कळलं पाहिजे, आता सगळ्यांचे हात वर आले पाहिजेत कारण कळलं पाहिजे. मी फक्त एवढंच ऍड केलं, एकच विजेट ऍड केला की मी मल्टिपल विजेट ऍड केलेत? एकच ऍड केलाय. मग तो काय करतो माहितीये का, तो परत एकदा बिल्डकडे गेला, त्याने ना बघितलं, अरे विजेट ट्री बनवत गेला आणि त्याला कळलं मागची विजेट ट्री, आधी बनवलेली विजेट ट्री, त्याच्यामध्ये मला फक्त एकच माणूस ऍड करायचा. मग तो इथे एकच माणूस ऍड करतो. आणि एलिमेंटरीला सांगताना काय सांगतो माहिती आहे का, सगळी माणसं जुनीच आहेत, सगळी माणसं जुनीच आहेत, फक्त कॉलमच्या खाली आहे ना एक टेक्स्ट वाढलाय. मला सांगा अख्खी ट्री बनली का? किती घरं बनली? एक. घरपेक्षा विजेट बोलूया का? आता मला सांगा एलिमेंटरी कडनं ही गोष्ट कोणाकडे पोहोचणार? रेंडर ट्रीकडे. रेंडर ट्री जो ऍक्च्युअल रेंडर करतो त्याला त्याने सांगितलं सगळं नको रेंडर करू, फक्त हा एक विजेट रेंडर कर. कळते तुम्हाला, इथे परफॉर्मन्स फास्ट झालाय आणि इथंच आहे ना फ्लटर रिॲक्ट नेटिव्हला बीट करायला लागले. म्हणून मी म्हणतोय ना फ्लटर फास्ट ऑप्टिमायझेशन आणलंय. रिॲक्ट नेटिव्ह पण ह्या गोष्टी करतं बरं का, असं नाही की करत नाही, पण फ्लटरच्या इंजिनमध्ये त्या एवढ्या गोष्टी आणतायत ना नवीन नवीन, त्यामुळे ह्या गोष्टी फास्ट होत आहेत. आता जाऊया कोडच्या आतमध्ये. बघा इथे नोटीस करा, कळतंय ना रे? हां, आता मला सांगा हे चित्र आपलं दाखवा एकदा. हां, इथे बघा, सगळ्यात पहिला जेव्हा मी आलो तेव्हा ह्या दोन गोष्टी होत्या, सगळी ट्री बनली. पण मी जसं इंडिया ऍड केलं, आता तुम्ही मला सांगा विजेट ट्री मध्ये फक्त एकच माणूस ऍड होतोय. एलिमेंटरी काय म्हणतं, मागच्या गोष्टींमध्ये किती गोष्टींना रेंडर करायचं एवढंच मला पाठव. मग ते मागे ऑलरेडी एवढं रेंडर होतं, फक्त हे पाठवायचं होतं, तेवढंच पाठवलं. एलिमेंटरी कडनं कोणाकडे गेला? रेंडरकडे गेला. कळलं का? मग एक वाक्य बोलू, विजेट ट्री आणि रेंडर ट्री. विजेट ट्री आपल्या कोडवरती काम करते आणि रेंडर ट्री ऍक्च्युअल रेंडर करायचं काम करते. पण जी मधली ट्री आहे ना एलिमेंटरी, ती मेन महत्वाची ट्री आहे जी सांगते की केवढा पार्ट जुना आहे आणि केवढा पार्ट नवीन आहे. खरंच कळलंय तुम्हाला आता? नक्की. आणि एक आनंदाची गोष्ट सांगून टाकतो, अख्खं इंस्टाग्राम, ॲमेझॉन ॲप, नेटफ्लिक्स, फिटफ्लिक्स काही पण बनवा, सगळं सेम चालतं जे मी आता तुम्हाला शिकवलं होतं. आणि हा सगळ्यात अवघड पार्ट होता. फ्लटरमधला सगळ्यात अवघड पार्ट हाच आहे. हेच समजता समजता लोकांच्या नाकी नऊ येतात. बाकी UI वगैरे बनवणे लय सोपं आहे. आता तुम्हाला हे जर कळलेलं असेल, आता आपण धडाधड पुढच्या ॲप बनवायला घेऊ शकतो. मला सांगा फ्लो बदलेल का? ॲप बार सेम असणार, बॉडीमध्ये आपल्याला जे पाहिजे. इथे फार फार तर काय बदलेल, विराट कोहलीच्या जागी वेगवेगळी चित्र येतील, बटन येतील, वेगवेगळ्या गोष्टी येतील. म्हणजे तुम्हाला कळतंय का, तुम्ही एक ॲप शिकले काय आणि तुम्ही नेटफ्लिक्स शिकले काय, सेमच आहे. फक्त नेटफ्लिक्समध्ये भरपूर विजेट एका स्क्रीनवर दिसतात आणि माझे ह्या गरीब ॲपमध्ये 2-4च विजेट एका स्क्रीनवर दिसत आहेत. पण हेच गरीब ॲप उद्या जाऊन श्रीमंत बनणार आहे, उद्याच. कळतंय? मग चला पुढच्या पॉईंटला जाऊया. इथे ना स्टेट फुल विजेट शिक, हा स्टेटलेस आहे ना. स्टेटलेस म्हणजे कळते का, स्टेट चेंज झाली का नाही, मग स्टेट फुल लिहायला घेऊया. चला जा रे तिकडे, नवीन प्रोजेक्ट बनव, 10 मिनिटं लागतील. स्टेट फुल एक काउंटर ॲप करूया. काउंटर म्हणजे कळतंय ना, प्लस प्लस केला की काउंट चेंज झाला पाहिजे. स्टेट फुल नवीन घ्या. ऐका, उद्या आहे ना हे मला परत सांगायला लागू नये, नाहीतर मग क्विज ॲप आणि ह्याच्याऐवजी मला हेच परत परत बोलावं लागेल. तुम्हाला एवढं तर कळेल ना सगळ्या लाईन? बरं एक मिनिट थांबा. ज्या काही 20-25 लाईनचा कोड दिसतो इथे, 16, 17, 18 लाईनचा कोड, तुम्हाला या लाईन्स कळल्या ना नेमक्या काय? ऍटलिस्ट सांगा बरं, हा बिल्ड काय करतोय? बिल्ड लिहिणे गरजेचं आहे की नाही? कारण फ्रेमवर्क बिल्ड कडेच बघतोय ट्री बनवताना. म्हणजे फ्रेमवर्क दुसरीकडे इकडे तिकडे बघत नाही, तो कोणाकडे बघतो? बिल्डकडे. कळलं का? आता मला सांगा, या ॲपमध्ये मी चेंजेस नाही करत आहे कारण हा कोण आहे? स्टेटलेस आहे. आता जर मी स्टेटफुल बनवतोय म्हणजे इथे काय चेंज होईल? स्टेटफुल होईल. ठीक आहे, त्याच्यामध्ये अजून 1-2 गोष्टी आहेत नवीन, त्या आपल्याला होऊन जातील लगेच. चला नवीन बनवा. घेतलं ना? ठीक आहे, काढून टाक सगळं.
पेशन्स ठेवा रे जरा, एवढं छान आहे राव. उद्या जाऊन असं नाही की तुमचं म्हणजे प्रॉब्लेम काय माहिती आहे का, तुम्ही पण आहे ना तेवढेच कमीने पण आहात. कसं सांगतो, जेव्हा भेटतंय ना गोष्टी शिकायच्या, जर तुम्हाला कळतंय ना 2017ची टेक्नॉलॉजी आलेली इंडियामध्ये एवढी पाय रोवून बसले आता, जर लवकर शिकता येते तर शिकायला काय प्रॉब्लेम आहे. आपलं कसं म्हणे, नाही सर जरा मुरू द्या. अरे तो काय आंबा आहे, अरे ते काय लोणचं आहे, भेंडी मुरू द्या, काय मुरू द्या. 1972 साली आलेलं सी आज पण शिकावं लागतंय की नाही. आपली लोक आहे ना सी पण नव्याने शिकतायत. वाव, कसलं जबरी शिकतोय. 2025 मध्ये सी पण त्याला अवघड वाटायला लागलंय, जे 1972 साली आलं होतं. विचार करा, त्याच्यावरती एवढ्या पिढ्या जगतायत आता. सी वरती सी सीपीपी वगैरे जुने आहेत की नाही, तरी लोकांना अवघड जात. लोकांना काय वाटतं माहिती का, मी ना मी पायथन शिकेन. अरे यु नो आल्या, यू डोंट नो, तुला काही कळत नाही. पायथन 1991 साली आलं होतं. 1991 साली, ज्याला 30-34 वर्ष होऊन गेली ऑलरेडी पायथन येऊन. तुमच्या लक्षात येतं, काय काय लोकांना वाटतं नाही सर चॅट जीपीटीच्या आधीच पायथन आले ना. भेंडी. चॅट जीपीटी वगैरे सगळे एआय वगैरे पायथन प्रोग्रामिंग लँग्वेजचा वापर का करतायत, तर पायथन कोडिंगसाठी सोपी लँग्वेज आहे. कोडिंगसाठी सोपी लँग्वेज आहे. 5-6 लाईनचा कोड जावामध्ये लिहिताना ते सगळा कोड पायथन एका लाईनीत लिहून देतो, माहिती आहे ना. प्रिंट हॅलो, आणि जावा कसं म्हणतो, अय टिंबटिंब्या क्लास लिही, अय पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन लिही, त्याच्या आतमध्ये पण स्ट्रिंग ॲरे, आणि मग म्हणतो थांब अजून गेम संपला नाही, सिस्टम डॉट आउट डॉट, मग तो बोलतो हॅलो वर्ल्ड. तो पण मेलेला असतो, गो टू हेल. हॅलो वर्ल्ड नाही शब्द प्रिंट होत, गो टू हेल. म्हणजे जावा एवढा मोठा कोड लिहितं, पायथन एका लाईन मध्ये लिहितं. पण माझं काय म्हणणं आहे, ऐका सगळ्यांनी लक्ष द्या, हे जे आपण कोड लिहितोय ती डार्ट प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. पण तुम्ही नोटीस केलेलं असेल, समजताना तर ते इंग्लिशचे शब्द आहेत, त्याच्याकडे पण फंक्शन्स आहेत, ओपी आहे की नाही. मग तुम्हाला अवघड नाही गेलं पाहिजे, तुम्ही हळूहळू शिकू शकता. फक्त डार्ट नीट केलं ना, फ्लटर ऑटोमॅटिकली भारी लेवलला येतं, कारण फ्लटर ऑलरेडी त्यांनी लिहून ठेवलंय, ते फक्त आपल्याला काय वापरायचं कळलं पाहिजे. चला मग चालू करूया. आता 2 कोड लिहायचेत आपल्याला. पहिला कोड असा आहे की ज्याच्या बटनवर क्लिक केलं की नंबर चेंज होईल. हा स्टेटफुल आहे की स्टेटलेस? का स्टेटफुल? मग आता लक्षात घ्या, स्टेटचा मराठीत अर्थ होतो स्थिती, परिस्थिती बदलणे. ठीक आहे. आता बघा ना, ही चेअर आहे, उद्या आले ना तर ही अशीच दिसेल. ठीक आहे. अंटीला आणले जाताना कोणी फेकून नाही दिली, तोडली नाही तर. ठीक आहे. स्टेट चेंज होत नाही याची, कारण हा ऑटोमॅटिक नाहीये. पण व्यक्तीच्या स्टेट चेंज होऊ शकतात. उद्या समजा मी जाताना धडकलो त्या भिंतीला, टेंगुळ आला इथे कपाळात, आपण बोलतो ना टेंगुळ आला समजा, एक्झाम्पल आहे. ठीक आहे. काय काय नाही एवढंच कळलं असेल, ते म्हणत असेल अरे फ्लटर कुठे ह्याच्यात. ठीक आहे. असो बघा, मग स्टेट चेंज झाली की नाही, कारण आपण स्टेटफुल आहोत, आपल्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. पण हे स्टेटलेस आहे. पण माझं काय म्हणणं आहे बघा ना, फ्लटरचे ॲप आहेत ना, स्टेटलेस आणि स्टेटफुल यांना बनवून बनतं. म्हणजे हे सगळे एकत्र येऊन बनतं. काही गोष्टी तुम्हाला स्टेटलेस दिसतील, काही लोक तुम्हाला स्टेटफुल दिसतील. मग आपल्याला आता काय शिकायचंय, काही गोष्टी तुम्हाला स्टेट चेंज न करणाऱ्या पण दिसतील, पण काही स्टेट चेंज करणारे असतील तर आपल्याला स्टेटफुल पण कळलं पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे, इंस्टाग्राम वगैरे स्टॅटिक नाही आहे रे, ते स्टेटफुल आहे. आता सांगू, इंस्टाग्राम खूप आधी आलंय, तुम्हाला माहिती असावं. कधी आलंय? 14-15च्या आधी. ठीक आहे. तर तुम्ही एक नोटीस केलेलं असेल, इंस्टाग्राम ऑप्टिमाइज करता करता त्यांनी रिॲक्ट नेटिव्ह वापरलंय इंस्टाग्रामच्या आतमध्ये. काय वापरलंय? रिॲक्ट नेटिव्ह. कारण ते फ्लटर येण्याच्या आधीच पासूनच रिॲक्ट नेटिव्ह वापरत होते, कळलं, म्हणून त्याच्या रिॲक्ट नेटिव्ह आहे. पण जे नंतर नंतर ॲप बनायला लागले, आता ते फ्लटरकडे वळायला लागले. का? कारण ऑप्टिमायझेशन. मग चला आपण एक काम करूया, जेवढा फ्लो सेम आहे तेवढा तर लिहून घेऊया म्हणजे इथे मी लिहितो, तुम्ही फक्त बघा. चला, एंट्री पॉईंट फंक्शनचं नाव काय? व्हॉइड मेन. चला लिहूया. मेनच्या आतमध्ये पहिला कॉल कोणाला देतो? रन ॲपला. रन ॲपला कॉल का देतोय? ॲप बनवायचंय ना फ्लटरचं. मग फ्रेमवर्क काय सांगतं? तू माझ्या फंक्शनला कॉल कर, रन ॲप. आपल्या क्लासचं नाव देऊया माय ॲप. चलो आता नीट लक्ष द्या बरं का, आता गोष्टी जरा चेंज होणार. बघा माय ॲप. एरर काय येतोय रन ॲपला? इम्पोर्ट करावं लागतं. हे कळतंय ना रे? हां, मग आता चला ऐका, सगळ्या वेळेस लिहायची गरज नाही, भारी गोष्ट पण सांगतो. इथे यायचं, क्विक फिक्स वरती क्लिक करायचं, ऑटोमॅटिकली लाईन येते, दाखवतो. पण हे वापरू नका. शॉर्टकट वापरायच्या आधी समजून घ्या ते कसं चालतं. एकदा दाखवतो. इथे क्विक फिक्स करा, क्विक फिक्सला आलो, इम्पोर्ट कर पॅकेज, लाईन आली. आता काही लोक बोलतील हा हेच पाहिजे मला, हे बरं पडतंय. अरे टिंबटिंब्या, यानेच तुझा जॉब जाणार आहे.
तुम्ही मला सांगा, आता हे मशीन माझ्या क्लिकवर देते, उद्याचं मशीन AI आल्याने मी रन ॲप लिहिला की ऑटोमॅटिकली लाईन येईल की नाही? अरे कळते का? कर्सर AI नाव ऐकलंय का? किती लोकांनी ऐकलंय? हात वर करा. भेंडे हे क्लासमध्ये माझ्याकडनंच ऐकलेलं दिसतात. हा अरे तेच होतंय, प्रॉब्लेम हाच आहे. हे माझ्याकडेच बघते हाच तूच सांगितलंय. कर्सर AI मध्ये तुम्ही फक्त लाईनचा प्रॉम्प्ट देता की मला असा असा कोड लिहून दे. ते VS कोड सारखंच आहे कर्सर AI. तुम्ही फक्त प्रॉम्प्ट दिला ना, अख्खा चक्का कोडच लिहून देतो आणि ऑप्टिमाइज जबरदस्त एकदम. तुम्हाला ChatGPT पण ते करतं, पण ChatGPT तुम्हाला तिकडून कॉपी करून आणावं लागेल ना इकडे. तो डायरेक्ट तुमच्या VS कोड सारख्या प्लॅटफॉर्म मध्येच देतो डायरेक्टली. कर्सर AI फक्त तुम्हाला इन्स्टॉल करावा लागतो. एवढं बूम मध्ये मागे राहू नका, मी शपथ सांगतोय. AIचं जग आहे, आपल्याला पण यायलाच पाहिजे. ठीक आहे, आज अवघड नाही रे काय, त्यात छाटछूट लोकांना येतं तर आपण काय गै गुजरे काय? अरे आपलीच माणसं तिकडे CEO आहेत. ठीक आहे, आता तो आपला नाही राहिला ती गोष्ट वेगळी आहे. ठीक आहे, पण आपलीच माणसं म्हणजे आपलेच IIT मध्ये शिकलेले लोक आहेत ना, म्हणजे इंडियामधली लोक हुशार आहेत ना. मग आपण फक्त असं दाखवतोय, नाही येत रे मला काय. दाखवा टीमचे द्या. आता चला मला सांगा, हा रन ॲपचा एरर का गेला? म्हणजे मी फ्रेमवर्क मधनं ही गोष्ट आणली की नाही. आता मला सांगा, माय ॲप आपण इथे लिहायचं आहे, पण आता नीट लक्ष द्या. मगाशी इथे होता स्टेटलेस, आता माय ॲप स्टेटफुल असेल. बघा मग लिहूया, चला. क्लास माय ॲप एक्सटेंड्स, बोला स्टेटफुल विडजेट. चला स्टेटफुल विडजेट कर्ली ब्रेस. हां थांबा, याचा एरर गेला, पण इथे एरर आहे तर आपल्याला इथे कन्स्ट्रक्टर लिहावं लागतं. चला लिहूया, कॉन्स्टंट हां माय ॲप ब्रॅकेटमध्ये सुपर डॉट की. याचा रोल महत्त्वाचा आहे, मी पुढे सांगेनच तुम्हाला, पण आधी समजून घेण्याच्या आधी फक्त लिहून ठेवूया. बघा इथला एरर गेला, पण ह्याला एरर आहे. आता मला इथे बिल्ड लिहावा लागतो, पण थांबा थांबा, मगासपासून आपण इथे स्टेटलेस असताना डायरेक्ट इथे बिल्ड लिहत होतो की नाही, पण स्टेटफुल थोडंसं वेगळं चालतं. कसं? डायग्राम इथेच दाखवतो, लक्षात घ्या. दोनच तर पॉईंट लक्षात ठेवायचे. एक स्टेटलेसमध्ये डायरेक्ट बिल्ड असतो, स्टेटफुलमध्ये डायरेक्ट बिल्ड नसतो, दुसरा कोणीतरी असतो, त्याच्यानंतर बिल्ड येतो. ठीक आहे, चला लक्ष द्या. आता बघा, आहात ना रे? जर माझा क्लास स्टेटलेस विडजेट असेल, म्हणजे माझा क्लास आहे एखादा माय ॲप, जर हा स्टेटलेस असेल, बरोबर की नाही, स्टेटलेस बोलतोय, तर माय ॲपच्या आतमध्ये मला डायरेक्टली काय लिहायला लागतो? बिल्ड. हे विसरला नाही ना तुम्ही? बिल्ड लिहिणे गरजेचं आहे, कारण सगळं चित्र कशाच्या आतमध्ये असतं? यालाच बघून ट्री बनते. पहिली ट्री कोणती बनते? विडजेट ट्री. दुसरी ट्री एलिमेंट्री. आणि महत्वाची ट्री कुठली आहे? रेंडर ट्री महत्वाची आहे, कारण ऍक्च्युअल ऍप कोणामुळे दिसतंय? कळतंय ना? या तिन्ही ट्री जनरेट कोण करते माहिती आहे का? फ्रेमवर्क. फ्रेमवर्क म्हणजे कळतंय ना, फ्लटरचा स्वतःचा पण कोड आहे ना. ठीक आहे, चलो लक्ष द्या बरं का, खूप भारी आहे बरं का. आता याला थोडं डोळ्यासमोर ठेवा आणि मी स्टेटफुल बद्दल काय सांगतो बघा. स्टेटफुल विडजेट, माझं माय ॲप काय म्हणतोय? माय ॲप काय म्हणला? मी कोण आहे? स्टेटफुल आहे. मग तो काय सांगतो माहिती आहे का? बघ, तुला आहे ना लगेच बिल्ड लिहिता येणार नाही. त्याऐवजी तू एक काम कर, तू स्टेटफुल काय म्हणतो की तुला स्वतःच्या स्टेटसाठी एक वेगळा क्लास आणावा लागेल. स्वतःच्या स्टेटसाठी काय सांगतो नीट लक्ष द्या आधी. मग इथे एक क्लास पिक्चरमध्ये येतो, स्टेट. कुठला क्लास पिक्चरमध्ये आला? स्टेट. मग याच्यासाठी ना एक क्रिएट स्टेट नावाच्या मेथडला कॉल द्यावा लागतो. क्रिएट स्टेट लक्षात ठेवा. आता मी ती डायग्राममध्ये तिकडे तुम्हाला दाखवेनच. मग तो काय म्हणतो, आता क्रिएट स्टेटच्या आतमध्ये तो बोलतो की स्टेट नावाची गोष्ट आली पाहिजे. मग तो म्हणतो तुझं माय ॲप आहे ना, याचंच नाव आपण थोडंसं चेंज करूया, माय ॲप स्टेट. काय चेंज केलं? माय ॲप स्टेट. हा माय ॲप स्टेट आहे ना, तो काय म्हणतो, तुझा पॅरेंट स्टेटफुल नाहीये. तुझा पॅरेंट कोण आहे? आता स्टेट आहे. का सांगतो? लक्षात घ्या, नीट लक्ष द्या, मी काय बोलतोय लक्ष द्या. कुठलाही विडजेट असतो ना, म्हणजे माय ॲप एक विडजेट आहे, तर तो काय म्हणतो माहिती आहे का, मला स्वतःची स्टेट बदलायची आहे, म्हणजे मला माझा कलर चेंज करायचा आहे. रेड आहे तो ब्लॅक करायचा आहे, रेड आहे तो ब्ल्यू करायचा आहे, ब्ल्यू आहे तो ग्रीन करायचा आहे. कळतंय ना नक्की? तर तो काय बोलतो, मला माझी स्टेट बदलायची आहे. मग तेव्हा तो काय बोलतो, विडजेट काय म्हणतो, तू डायरेक्टली स्वतःची स्टेट नाही बदलू शकत, तुला एका क्लासची मदत घ्यायला पाहिजे, आणि त्या क्लासचं नाव स्टेट क्लास आहे. कोणाची मदत घ्यावी लागते? स्टेटची. बघा आता मी परत सांगतो तर तुम्हाला क्लिक होईल. आता बघा, मी माझ्या क्लासला, माय ॲप नावाचा माझा क्लास आहे बघा ना, माय ॲप, त्याला कुठला विडजेट वापरला सांगा? स्टेटफुल. स्टेटफुल वापरला कारण मला माझ्या विडजेट्समध्ये चेंजेस करायचे आहेत.
कारण किती दिवस मी कॉन्स्टंट ॲप बनवू, स्टॅटिक ॲप बनवू, मला चेंजवाला ॲप पाहिजे ना. मग बघा आता नोटीस करा, प्लीज लक्ष द्या सगळ्यांनी. मग मी काय केलं, माझ्या माय ॲपला स्टेटफुल विडजेटवाला बनवला. पण आता स्टेटफुल विडजेट काय म्हणतो माहिती आहे का, अरे माय ॲप स्टेटलेस असता तर माय ॲपला तो बोलला असता बिल्ड घे. काय घे? बिल्ड घे. पण हा सांगतो बिल्ड नको घेऊ, क्रिएट स्टेट घे. म्हणजे आधी तू तुझी स्थिती बनव. अरे काय ते का आधी इथं इथं मला सांगा, इथे शेजारी लिहितो स्टेटलेस विडजेट. ठीक आहे, हा आधी कोण होता सांगा? माय ॲपच होता. स्टेटलेस विडजेट त्याला काय म्हणत होता माहिती आहे का? डायरेक्ट काय घे, डायरेक्ट काय घे? बिल्ड घे. कारण त्याला माहिती आहे की स्टेटलेसला हा बदलणार. पण इथे बघा ना, स्टेटफुलला माहिती आहे की हा बदलणार आहे. म्हणून तो काय म्हणतो, आधी तू तुझी परिस्थिती तयार कर बदलण्यासाठीची. म्हणून कोणाला तयार कर? क्रिएट स्टेटला. आणि क्रिएट स्टेट काय करतो? स्टेट नावाचा एक क्लास रिटर्न करतो. आता मी तुम्हाला सांगून ठेवतो, याच्या आतमध्ये ना आपल्याला काय असणार आहे? बिल्ड असणार आहे. म्हणजे इथे पण बिल्ड आहे, इथे पण बिल्ड आहे, पण इथला बिल्ड थोडासा उशीर आहे. आता एक वाक्य बोलू का? पण फ्रेमवर्क इथे पण कॉल करताना कोणाला करतं? बिल्डलाच करतं. इथे पण कॉल करताना कोणाला करणार? म्हणजे एक वाक्य बोलतो, नीट आहे का? बाकी स्कॅफोल्ड, मटेरियल ॲप वगैरे कोड सेमच असणार, फक्त एवढं फक्त वाढलं. मग लिहूया का तिकडे? मग चला फरक बघून घ्या. चला लिही रे, रिटर्न व्हॅल्यू लिही, @ ओव्हरराईड. बघा ह्याची एरर कधी जाईल नोटीस करा. ह्याला एरर आहे ना, बिल्डसाठी नाही एरर देते, क्रिएट स्टेटसाठी एरर देतोय. लिही बरं, स्टेट रिटर्न व्हॅल्यू आहे, स्टेट क्रिएट स्टेट स्पेस क्रिएट स्टेट. हां आता नोटीस करा, कर्ली ब्रेसच्या आतमध्ये आयरो नको देऊ, कर्ली ब्रेसच्या आत कर्ली ब्रेस दे, रिटर्न लिही. हां रिटर्न. आता बघा अंडरस्कोर माय ॲप स्टेट. थांबा नोटीस करा, एक मिनटं लक्ष द्या, थांबा. माय ॲप कुठल्या टाईपचा आहे? माय ॲप कुठल्या टाईपचा आहे? तो म्हटला तू डायरेक्ट बिल्डला कॉल नको करू, आधी तुझी स्टेट बनव. म्हणजे काय कर? क्रिएट. क्रिएट स्टेट बनल्याने क्लास पिक्चर मध्ये स्टेट. मग तो म्हणतो की माय ॲप याच्या पुढे तुला मी नाही बघणार, मी डायरेक्टली माय ॲप स्टेटला बघणार, कारण ह्याच्यामध्ये चेंज होणार आहे. खरे चेंज कोणामध्ये होणार? माय ॲप स्टेटमध्ये. प्लीज लक्ष द्या सगळ्यांनी. मग आता बघा याच्या पुढे, आता ह्याला एरर देतोय ना, मी ह्याच्यासाठी क्लास लिहितो. बघा लिहा क्लास. बघा एक क्लास एक्स्ट्रा आला की नाही, हेच मी तुम्हाला सांगतो. आता ह्याच्या आतमध्ये बिल्ड आहे डायरेक्टली. बघा लिहूया याचं नाव अंडरस्कोर माय ॲप स्टेट. आता हे सेमच नाव द्यायचं म्हणून आपण दिलंय बरं का. इथं नाव तुम्ही काही पण देऊ शकता. एक्सटेन्स. हां वरती स्टेटफुल होता, आता इथे फक्त स्टेट असेल. बघा स्टेट कर्ली ब्रेसच्या आतमध्ये आलो. थांबा आता हळू जाऊया. आता खरं खरं सांगायचं, स्टेटलेसमध्ये डायरेक्ट बिल्ड इथे होता, स्टेटफुलमध्ये इथे काय आला? क्रिएट स्टेट आला. क्रिएट स्टेट कशासाठी आला माहिती आहे का? ज्याची स्थिती बदलणार आहे त्याची पहिला स्थिती काय होती हे तर कळलं पाहिजे. म्हणजे त्याची स्टेट बनवावी लागेल ना. माणूस लगेच जन्माला आल्याला पळायला नाही ना लागत. त्याची स्टेट असेल ना, तो थांबलाय आधी, रांगतोय, रांगल्यानंतर पहिलं पाऊल टाकतोय, मग जॉब बिबला गेलाय, शाळेत गेला, जॉब वगैरेला गेला, लग्न केलं, पोर असो. थांबू आता, 20 पोरं बोलणार हो तुम्ही. ठीक आहे स्लो घेऊया जरा, आहे की नाही. चला लक्ष द्या. मला सांगा आता याच्या सिनारिओमध्ये काय केलंय? क्रिएट स्टेट. मग आता नोटीस करा, सगळं वरती जा रे जरा. इथे कुठेच एरर दिसतोय का? आता पण एका ठिकाणी एरर आहे. आता हा एरर तोच आहे जो बिल्ड साठी होता. मग आता ह्याच्यावरती कर्सर घेऊन जाऊया का? तो मला काय सांगतोय बघा. इथे नोटीस करा, मिसिंग कॉन्क्रीट इम्प्लिमेंट ऑफ स्टेट डॉट. आता बिल्ड लिहू शकतो, मग तिकडे जसा बिल्ड लिहिलेला तसाच इथे लिहूया. चला लिही रे, विडजेट @ ओव्हरराईड. हां विडजेट रिटर्न बिल्ड बिल्ड कंटेक्स्ट कंटेक्स्ट कर्ली ब्रेसच्या आतमध्ये आलो. आता मला सांगा, रिटर्न मटेरियल ॲप कर डायरेक्टली तेच, आणि ब्रॅकेट क्लोज कर. हां सेमिकोलॉन. हा कोड आता सेम झाला की नाही? आता खरं खरं सांगू का, एवढं स्टेटफुलमध्ये वेगळं शिकायचं होतं. इथून पुढे तोच कोड आहे जो मगाचपासून लिहित होतो. याच्यानंतर काय येणार सांगा? स्कॅफोल्ड. अरे कळतंय का? मग आता मला सांगा, मी ह्याला रन केला ह्या कोडला, तर मला ब्लँक काळी स्क्रीन दिसेल. दिसेल का? चला रन करूया, ॲपला रन करूया. समजते ना? ठीक आहे. बोर झाला असेल तर उद्याचा दिवस आहे तुमच्याकडे न येण्यासाठी. पण ज्यांना छान वाटलं ना, क्विज ॲप वगैरे खूप भारी आहे माहिती आहे का, UI वगैरे. नेटफ्लिक्स तर तुम्हाला असं कळेल ना, म्हणजे नेटफ्लिक्सची जेवढी तुम्हाला हवा वाटते ना,
उद्याच्या लेक्चर नंतर तुम्हाला तेवढी हवा वाटणार नाही. तुम्हाला कळेल की हा युवा आहे ना, घरी गेल्यानंतर नेटफ्लिक्स बघाल तर तुम्हाला येडे आजच बनवलंय. एवढं सोपं आहे. पण आहे ना त्याच्यासाठी खरं खरं सांगा, नेटफ्लिक्स डायरेक्ट बनवणे सोपं नाही, कारण आधी आपल्याला त्याचं स्ट्रक्चर तरी समजलं पाहिजे ना फ्लटरचं. म्हणून आजचं अख्खं लेक्चर फ्लटरच्या स्ट्रक्चरमध्ये गेलंय. ठीक आहे, चला म्हणून उद्या वेळेत याल. उद्यासाठीचं सिनारिओ आहे. चला इथे येऊया. रन कर रे पटपट. चला 5 मिनिटं द्या फक्त. लगेच एक बटन आपण घेऊन कलर चेंज करूया. आजच्या लेक्चरमध्ये कलर तरी चेंज व्हायला पाहिजेत बॉक्सचे. ठीक आहे, चला. जेवण झालंय ना रे बघ. थांबा ऑर्डर करा. जाताना फक्त सचिनला भेटा. सचिन आहे ॲडमिन. ठीक आहे, बरं चला. ही ब्लँक स्क्रीन आहे. ठीक आहे, काळी स्क्रीन आहे. ठीक आहे, आता स्कॅफोल्ड आणूया. स्कॅफोल्ड आणला तर ही स्क्रीन काय होईल? व्हाईट होईल. चला पटपट घे. होम हे फास्ट घ्या. हे सगळे सेम आहे राव. तुम्ही आता ह्याला विकून याल. हां ठीक आहे, चला स्कॅफोल्ड. आता थांबा. स्कॅफोल्डच्या आतमध्ये लिहूया. आता व्हाईट स्क्रीन असेल एवढं तर तरी बघायचे नाही ना. हां मग चला आतमध्ये ॲप बार. तुम्हाला पण घाई आहे ना? हो राय, काय वाटू द्या. अजिबात मजा नाही ते शिकायला. चला टायटल कोलन. हां आता करूया काहीतरी काउंटर ॲप. काउंटर म्हणजे काय, त्यांना प्लसवरती काउंट चेंज होणार. काउंटर ॲप. चला टायटल काय दिलं? काउंटर ॲप. सेंटर टायटल ट्रू म्हणजे सेंटरला येणार. बॅकग्राऊंड कलर आता वेगळा देऊया. अंबर देऊया. ब्ल्यू दे, रेड दे, वेगळा दे. ब्ल्यू नको देऊ फक्त, आता वेगळा दे थोडं. हां ठीक आहे, म्हणजे ह्यांना कळेल की हा पण कलर असतो. सॉरी. ठीक आहे, बघा इथं दिसतो कलर. ठीक आहे, चला रन करूया आता पटपट. होय तेच दिसतंय का सेम? ह्याचा कलर बदलला आहे. ठीक आहे, हां आता काउंटर आहे. आता आपण मध्ये ना इथे कॉलमच्या इथे काय करूया, एक आहे ना नंबर आणूया जो आधी 0 असेल आणि खाली एक बटन आणूया. काय ते ना, पण आता नीट आहे का, बटन प्रेस करून नुसतं चालत नाही, त्याच्यावर लॉजिक पण पाहिजे ना. लॉजिक कळते ना. लाईकच्या बटनवर क्लिक केला तर काउंट वाढतो, तसं त्या बटनवर क्लिक केला की काउंट वाढणार. म्हणजे तुम्हाला आज एवढं तरी कळेल इंस्टाग्रामचं बटन लाईक केल्यानंतर काय होतं ते हे सेमच आहे. काही लोक होते नाही येड्या ते इंस्टाग्राम आहे हे म्हणजे 0 झालं 3 तास बोंबलून. ठीक आहे, हां चला येऊया कोडमध्ये. बॉडी कॉलम घेऊया. कॉलम का, एका खाली एक पाहिजेत ना आपल्याला 2 गोष्टी. चला चिल्ड्रन कॉलमच्या आतमध्ये चिल्ड्रन असते, मल्टिपल असतात ना गोष्टी. चला टेक्स्ट घेऊया पहिला. आता मला सांगा एक मिनिट, आपल्याला काय करायचं, टेक्स्टमध्ये एक नंबर दिसला पाहिजे बरोबर. मग इथे ना एक व्हेरिएबल घेऊया. इंट काउंट इज इक्वल टू 0. घे वरती याच कोडमध्ये आतमध्ये हे बघा. इंट काउंट इज इक्वल टू 0. सुरुवातीला काउंट काय असेल? 0. मग इथे येऊया. आता हा डायरेक्टली मी शब्द लिहिला ना काउंट, तर तो काउंटच शब्द प्रिंट करेल. म्हणून इथे ना डॉलर सिम्बॉल दिला जातो. याला स्ट्रिंग इंटरपोलेशन म्हणतात. ते डार्टमध्ये आपल्याला कळेलच. ठीक आहे, डॉलर देऊया. हां आता हा ना डॉलर केला ना तर हा काउंट शब्द नाही दिसणार, 0 दिसेल. 0 का, 0 व्हॅल्यू आहे ना काउंटची. थांबा एक्झाम्पल सेट दाखवतो. एक काम करे, हा डॉलर काढ आधी. आता बघा तिथे कसं दिसेल, काउंट शब्द दिसेल. रन कर तिकडे. हॉट रिलोड दिसतोय, काउंट शब्द दिसतोय. पण मला काउंट शब्द नकोय, मला ऍक्च्युली 0 हा काउंट पाहिजे ना. मग बघा इथे मी डॉलर देतो. आता इथे कर रे डॉलर. हे दिसतंय ना तुम्हाला जवळच्या लोकांना तरी ते. हां ठीक आहे, हां आता येऊया. आता 0 दिसतोय का, म्हणजे मला काउंट शब्द नकोय, मला 0 व्हॅल्यू पाहिजे ना त्याची. आता चला ह्याला मध्ये आणायचे. मग इकडे देऊया क्रॉस ऍक्सिस, सेंटर विंटर ते सगळं देऊया. चला मेन ऍक्सिस अलाइनमेंट, सेंटर, क्रॉस ऍक्सिस अलाइनमेंट. हे काय असतं ते कळेल तुम्हाला. कॉलमला सेंटरमध्ये आण. सेंटर म्हणजे कळतंय ना, मध्यभागी दिसलं पाहिजे, ते कोपऱ्यात दिसतंय. ठीक आहे, त्यासाठी हे वापरतो आपण. चला टेक्स्टला थोडासा मोठा करूया. 0 मोठा दिसला पाहिजे. फॉन्ट साईज जरा 31 करून टाकूया. फॉन्ट साईज कोलन 30. ठीक आहे, डन. बाकी काही रंगरंगोटी करायला नको. एवढं इनफ आहे, नंतर शिकणारच होतं. ॲप छान बनवायचे. ठीक आहे, चलो आता मला सांगा. बघा इथं आला, याला मला इकडे सरकवायला पाहिजे. काय करू, सेंटरला घेऊ. घ्या सेंटर. करू शकतो तू तिथनं सेंटर. आता मला सांगा, याच्या खाली एक बटन देऊया. ज्या बटनवर क्लिक केला की हा 0चा 1 झाला पाहिजे. पण मी बोलू एक वाक्य, हे जे आहे ना हा स्टेटफुल आहे. स्टेटफुल का बोलतोय, भले 0चा 1 होणार आहे की नाही, म्हणजे गोष्ट 1 जरी चेंज होत असेल तर तो काय असतो, स्टेटफुल असतो. पटले ना. चला एक काम कर, इथे एक काम करूया. एलिव्हेटेड बटन नावाचं एक बटन आहे. विडजेटचं नाव काय, एलिव्हेटेड बटन. त्याला 2 पॅरामीटर आहे,
केल्यावर काय करायचं त्याचं लॉजिक इथे लिहितात आणि त्या बटनवरती काहीतरी लिहून आलं पाहिजे ना, प्रेस कर, बटन दाब, लिहू शकतो बटन दाब, माहितीये का? हा, पण ते नंतर करूया, आज नको. काही लोक बोलतील एवढं डेंजर असणार आहे आपल्या ऍप, नको आज नको, थोडं प्रोफेशनल राहूया. ठीक आहे, हा चला प्रेस. ठीक आहे, चला इथे कर्ली ब्रेस, ह्याच्या आतमध्ये लॉजिक लिहिणं. मला सांगा, बटनवर प्रेस केल्यावरती काउंट एक एकने वाढला पाहिजे, मग याच्या आतमध्ये कोड काय लिहायचं सांगा, तुम्हीच सांगा. काउंट इज इक्वल टू काउंट प्लस 1 किंवा काउंट प्लस प्लस. एक मिनिट, काउंट प्लस प्लस किती लोकांना कळतोय? मग काउंट प्लस प्लस म्हणजे काउंटची व्हॅल्यू एकने, मग लिहून टाक काउंट प्लस प्लस. इथे इन्क्रीमेंट, इन्क्रीमेंट शब्द लिहिला, त्या बटनवर इन्क्रीमेंट लिहून येईल. ठीक आहे, इथे काउंट प्लस प्लस करूया, सेमीकोलन. बघा आता कोडमध्ये जाऊया, तिकडे याच्यामध्ये स्क्रीनवरती जा. हां, इथे इन्क्रीमेंट नावाचं बटन दिसलं का? बरं, हे बटन दिसतंय, तुम्हाला नोटीस होतंय की नाही मला माहित नाही, पण ते बटन सारखं दिसतंय, असं वर आल्यासारखं दिसतंय क्लॉस. हा नका करू, खरं खरं बोला. काहींना घरी जायचं ना, तर हा रे बाहेर आलंय, खोटं. काय काय लोकांना एवढे डेंजर आहेत ना. बरं हे बघा, हे बटन सारखं दिसतंय ना, दिसतंय ना बटन. हा आता ऐका, थांबा एक मिनिट. ह्याच्यावर प्रेस केला की हा शून्याचा 1 वगैरे व्हायला पाहिजे. पण थांबा, फ्लटर काही स्वतःच्या कन्सेप्ट पण वापरतं, तर टेन्शन घेऊ नका, काय होतं ते सांगणार आहे मी तुम्हाला. बघा इथे प्लस क्लिक करा, बघा हे बटन प्रेस झाल्यासारखे दिसलं. थांबा, मेन मुद्दा राहिला बाजूला, शून्य शून्यच राहिलाय. काही लोक बोलत असेल, थांबा सर त्याला वेळ लागतोय रेंडर व्हायला. सर शून्य बघा हळूहळू 1 मध्ये कन्वर्ट होते. नाही झाला, व्हायचा असतं तर लगेच झाला असता. याचा अर्थ काहीतरी तो मला म्हणतोय की तू ना काहीतरी चुकीच्या कोडमध्ये लिहितोय. काय चुकीचं ते सांगतो, ऐका. ही बॉडी म्हणजे काय ना, बिल्डच्या आतमधल्या गोष्टी ऑलरेडी रेंडर झालं, मी कुठेतरी चेंज करतोय की नाही, परत एकदा बिल्डला कॉल गेला पाहिजे, तर तो पहिल्यापासून मला सगळा चेंज दाखवेल. परत एकदा कुठं कॉल गेला पाहिजे? बिल्डला, म्हणजे तो जिथे जिथे चेंज झालाय ते चेंजेस आणेल की नाही. पण आपल्या कोडनुसार बिल्डला परत कॉल जात नाही. मग बिल्डला कॉल द्यायचा असेल तर फ्लटरच्या स्टेटफुल विजेटमध्ये एक फंक्शन आहे, त्याचं नाव सेट स्टेट आहे. सेट, त्याचा अर्थ असा होतो ह्याची स्थिती आहे ना सेट करून ठेव, म्हणजे जी बदललेली स्थिती आहे, चेंज जो केलाय तो दाखव. त्यासाठी तो कोणाला कॉल करणार? बिल्डला. मग आपण एक काम करूया, ह्याच्या खाली सेट स्टेटला कॉल देऊया. बघा सेट स्टेट झालं. याच्या आतमध्ये काही कोड नाही लिहायचा, एवढंच फंक्शन आहे. एक काम कर, रिबिल्ड कर, होईल ना? नाही तर तो काउंट डायरेक्ट दिसेल ना. बघा ते नोटीस करा, 0 दिसतोय का? 1 दिसला होता का आधी? काहींना दिसला होता, काही आपले असेच आहेत. कधी आला होता तो मागचा 1 होता ना आधीचा, तो त्याने आत्ता दाखवला, कारण सेट स्टेट केला ना मी. हा थांबा एक मिनिट, आता पहिल्यापासून घेऊ. सांगा, याच्यावर क्लिक केलं तर 0चा 1 होईल. 1 नंतर काय येतं? 5 नाही ना. हा एवढं तर नको. हा ठीक आहे, हँग नका हो, फ्लटरचा क्लास होता. हां हळू जाऊ. 2 इन्क्रीमेंट, 3 4 5. पण आता तुम्ही नोटीस करा, याला चेंज, या बटनला चेंज नाही होते, इथला विजेट चेंज होतोय. मग तो काय बोलतोय? चेंज होतोय, तर मग त्या बिल्डला परत कॉल गेला पाहिजे. पण बिल्डला कॉल गेला ना, नीट आहे का, बिल्डला कॉल गेला की तुमच्या डोक्यात येईल सर ॲप बार वगैरे सगळं, तो सगळं रेंडर करणार का? जेवढा चेंज झालाय तेवढंच रेंडर. ऑप्टिमायझेशन. किती लोकांना कळलं रे? हे ॲप बनवलंय आपण भाई. काही लोक होते वाटत नाही सर इंस्टाग्राम हो. अरे तुमचं कोणी ठेवलेलं रे पहिल्या दिवशी इंस्टाग्राम? नेटफ्लिक्स आम्ही शिकवताना आम्हालाच माहिती आहे आमची काय लागणार आहे. आता काही लोक होते, तूच तर बोललेलं सोपं आहे. अरे बोललो सोपं आहे ना, मग हे तर खूप सोपं आहे. फाटली होती सांगतात, म्हणजे सोपं नाहीये. ठीक आहे, शिकवायचं म्हणजे सोपं नाही. चला मग एक काम करूया, आता ह्याच्या जागे ना एक काम करूया, एक ना कंटेनर आणूया, त्याचा कलर ब्लॅक किंवा रेड देऊया, बटनवर क्लिक करूया, कलर चेंज झाला पाहिजे. ठीक आहे, याच कोडमध्ये चेंज करूया, परत कोड नको लिहायला. अरे चालेल ना, बटनवरती क्लिक करूया. ठीक आहे, चलो लिहा. हे सगळं, हा कोड काढूया. चिल्ड्रनच्या आतमध्ये ना तो कोड डायरेक्ट रिप्लेस, हे सगळं काढ, फक्त चिल्ड्रन सोडणार आहे. बॅग भरून कुठे निघाले? हा तुम्ही थांब, तुम्हाला जेवण आहे. थांबा, ऐका. थांब, तुला पण घरी जायचं वाटतं. एक कंटेनर, थांबा रे.
एक कंटेनर घ्यायचा आहे. कंटेनर काय म्हणजे एक बॉक्स. आता एक बॉक्स आहे, त्याला हाईट आणि विड्थ देऊया. चला, एक बॉक्स दिसला पाहिजे ना कॉलम मध्ये सेंटरला. चला एक बॉक्स देऊया, हाईट देऊया 200-200 वाला बॉक्स बनवूया, स्क्वेअर मध्ये बनेल तो. चला हाईट विड्थ, चाइल्ड देऊन टाक त्याला. कशाला पाहिजे, नको आहे ना, हां काढून टाका. चला कंटेनर, आता बघा ना या कंटेनरला हाईट विड्थ आहे, ह्याला कलर वगैरे द्यायचे आहेत आपल्याला. तर ते कसं करायचं तर ते सगळं सांगतो बघा. आता इथे पर्पल आहे ग, हां होऊन जाऊ दे खर्च, काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, कसलाही कलरचा आहे. मुलींनो तुम्हाला तर, आपल्याला तर यू नाही कर. अरे आपल्याला काय काय बेसिकच कलर माहिती आहेत. ठीक आहे, असं रन करूया. बरं हे बघा, कसलं आलंय हे जांभळ्या रंगाचं. बरं असं याला जरा इकडे सरकूया, सेंटरला घेऊया. थोडं सेंटरला घ्यायचं तर तो मी काय म्हणतोय कंटेनर, मी काय म्हणतोय अख्खं कॉलमच बसवलं असतं सेंटरला. ठीक आहे, पण चला आता हा इथे कलर आहे. ठीक आहे, एक बटन देऊया, त्याच्यावरती प्रेस केला की याचा कलर वेगळा झाला पाहिजे. ठीक आहे, मग त्याच्यासाठी लॉजिक लिहावं लागेल. एलिव्हेटेड बटन लागेल ना एक, पण बटनवरती लॉजिक लिहावं लागेल आपल्याला. की काय की कंटेनरचा कलर आपल्याला काय करायचा आहे, चेंज करायचा आहे. ठीक आहे, हां बरं प्लीज एक रिक्वेस्ट आहे, याचं जे लॉजिक लिहिलं आहे ते तुम्हाला लॉजिक इफेल्समध्ये असणार आहे. ज्यांना इफेल्स येतो त्यांना ते कळेल, ज्यांना नाही येत त्यांनी फक्त मजा घ्या. बटन दाबलं कलर चेंज, बटन दाबलं कलर चेंज, एवढंच करा. मी परत सांगतोय, कारण इफेल्स तुमचं काय होणार, इफेल्स कधी शिकवणार. अरे फॉर लूप, इफेल्स हे कोडचा पार्ट आहे ना, लॉजिकचा पार्ट आहे. ठीक आहे, ते आपण लॉजिकमध्येच बघूया. ठीक आहे, चला इथे आता मला सांगा चेंज कलर हे बटन असेल की नाही. चला मग तिकडे जाऊन बघूया एकदा. पण आता मला सांगा मी ऑन प्रेस वरती काही लॉजिक लिहिलंय का. मग मी इथं फक्त बटन दाबतोय असं दिसणार, पण आहे ना चेंजेस होतील का काय, नाही. क्लिक कर, बघा क्लिक होत आहे, पण काय चेंज होतंय का. आपल्याला कलर टॉगल करायचा आहे, तर याच्यासाठी लॉजिक लिहायचं. लिहि रे वरती जरा, फ्लॅग घे, तूच लिहि, रेड आणि कुठला कलर दे एखादा. बघा हे लक्ष द्या, काउंट नाही लागणार ना, आता काउंट काढून टाक. इज पर्पल ट्रू, सुरुवातीला बॉक्स दिसताना पर्पल कलरचा दिसला पाहिजे. ठीक आहे, पहिला सुरुवातीला म्हणजे रेंडर पहिल्यांदा होईल तेव्हा पर्पल दिसला पाहिजे. ठीक आहे, आता इथे आलो बघा, इथे काय करायचंय नोटीस करा. इफ हा ली इज पर्पल ट्रू, एल्स इज पर्पल फॉल्स फॉर ट्रू. याला चेंज करीतला कलर. ऑन प्रेस वरती लॉजिक लिहिलंय. आता इथे बघा हा डायरेक्ट पर्पल दिसत होता की नाही, इथे आता चेंज करतोय बघा. इज पर्पल हा जर ट्रू असेल तर पर्पल कलर दाखव, कोलन फॉल्स असेल याला टर्नरी ऑपरेटर म्हणतात. जावले यश येऊ नाही, हे नाही लिहिता येणार नंतर. आत्ता फक्त वाटलं कळलंय, नाही कळलंय. ठीक आहे, नंतर कळेलच, कोड लिहायला लागेल ना तेव्हा नाही करणार. ठीक आहे, आता बघा पर्पलला आपण अंबर करतोय, पण सुरुवातीला मला सांगा हा ट्रू दिसेल की नाही. वरतून येताना बिल्ड मध्ये पर्पलला आपण काय केलंय, ट्रू. जर हे ट्रू असेल तर हे रन होतं, हे फॉल्स असेल तर हे एक्झिक्यूट होणार. मग आता तुम्ही मला सांगा, जेव्हा मी पहिल्यांदा येईल बटनवर क्लिक करेल तेव्हा मी बघा ना काय केलंय, पर्पल कलर जर ट्रू असेल तर त्याला फॉल्स कर, आणि जर फॉल्स असेल तर ट्रू कर. इफ एल्स करतो ना, म्हणजे मी बटनवर क्लिक केला पर्पलचा अंबर होईल, अंबरचं परत बटनवर क्लिक केला अंबर कलर पर्पलमध्ये कन्वर्ट होईल, म्हणजे टॉगल होईल. चला जाऊया कोडमध्ये, इकडे स्क्रीनवरती. थांबा, गुड. कोण होतं, हात वर करा, हात वर करा. सेट स्टेट कोण बोललं, अरे कोण होतं सेट स्टेट. आवाज तर आला मला. ॲक्च्युली सेट स्टेट लागणार हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, पण ठीक आहे. चला चेंज क्लिक, अंबर व्हायला पाहिजे. पण मी तुम्हाला बोललोय चेंज झाला तेव्हा बिल्डला कॉल गेला पाहिजे. कारण बिल्डला कॉल का गेला पाहिजे सांगा, पहिल्यापासून ट्री बनणार की नाही, आणि जे चेंज झाले तेवढंच फक्त रेंडर होणार. मग सांगा बरं, मग कुठे क्लिक, इथला संपल्यानंतर इथे काय करूया, सेट स्टेटला कॉल करूया. अरे मगाचाच कोड काउंटरवाला सेमच आहे की नाही, खरं खरं सांगा. काही अवघड नाही आहे, बाकीचा कोड सगळा सेमच आहे. मी तुम्हाला फ्लो पण शिकवला होता अख्खा. आणि आता कोडला रन करूया. आता नोटीस करा, क्लिक करूया, क्लिक 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 क्लिक. कळलंय ना, सोपं आहे. ठीक आहे, असेच आता तुमचे फेवरेट कलर ऍड करा. कायकांचा टॉगलवर तोच असेल, टॉगल तोच.
टॉगल केला तोच, ठीक आहे. बरं थांबा एक मिनिट. डोक्यावर घेऊन चाललेत बॅग डायरेक्ट. थांबा, ऐका एक मिनिट. मला सांगाल एक फ्लो फक्त सांगाल. स्टेटलेस विडजेट असतो तेव्हा डायरेक्ट ॲपमध्ये आपला बिल्ड असतो, पण स्टेटफुल असतो तेव्हा मध्ये स्टेट नावाचा क्लास पिक्चरमध्ये येतो आणि स्टेट क्लासमध्ये काय असतो, बिल्ड तिथे असतो. कळलं ना? फ्लो कळेल ना आता तुम्हाला. मग थांबा, उद्याच्या लेक्चरला म्हणजे उद्याचं सेशन आहे तेव्हा याल, तेव्हा डायरेक्ट मी क्विज ॲपचा UI तुम्हाला दाखवेन असा समोर की असं आहे. मग हे बनवायचं कसं ते एक स्टेप बाय स्टेप कोड लिहित जाऊया. आणि शपथ सांगतोय आज जे शिकलोय ना ते सगळंच्या सगळं आपल्याला उद्या लागणार आहे. सेट स्टेट लागणार, बटन लागतील. बटन क्विज ॲपला बटन, क्विज ॲप, थांबा क्विज ॲप काय असतं? हा शाबास, क्विज ॲप असतं म्हणे. परत तेच बोलते, याला रिकर्शन म्हणतात. ठीक आहे. क्विज ॲप काय असतं? क्विज ॲप असतं. क्विज ॲप असो, उद्या या, फक्त उद्या चहा पिऊन या.